पाच महोदर महापार्श्व सुपार्श्व कुंभीन आणि खर हे पाच लक्षात राहिले तर ठेवा, नाही तर नाही. लक्षात आलं. 30 बाय 30 योजन लंकेची लांबी रुंदी आहे. आताच्या भाषेत 360 किलोमीटर रुंदी, 360 किलोमीटर लांबी. 4 महाद्वार आहे. पूर्व द्वारावर 10,000 राक्षसांचा प्रहार आहे. पश्चिम द्वारावर 1,00,000 राक्षस आहे. उत्तर द्वारावर 10 लाख आहे. दक्षिण द्वारावर कोणी नाही, समुद्र असल्यामुळे. त्याच्यासोबत युद्ध झालं ते 87 दिवस, त्यातलं 15 दिवस थांबलं म्हणून 72. राम रावण युद्ध सर्वांना माहिती आहे. युद्ध संपलं आणि रामचंद्र प्रभू लक्ष्मणा आठवतं का रे तुला? अरे आपला भाऊ भरत चित्रकूटावर आला होता, रडत होता, दादा गावला चला, दादा गावला चला. शेवटी मी पादुका दिल्या, त्यानं त्या पादुका डोक्यावर घेतल्या आणि डोक्यावर पादुका ठेवून रडून म्हणाला, जातो दादा, पण 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या सूर्यास्तापर्यंत वाट बघील, तुम्ही आला नाही तर समजायचं भरत मेला. हा, मग आता वैशाख शुद्ध षष्टीला आपण तिथे पोहोचलो पाहिजे, कारण षष्टीलाच राम आला होता. वैशाख शुद्ध षष्टीला राम वनवासात आला. वैशाख शुद्ध एकादशीला दशरथ मेला. वैशाख शुद्ध पौर्णिमेला दहन विधी झाला आणि वैशाख वद्य अष्टमीला तेरवी झाली. हे तिथीपत्र आहे. तेरवी 13व्या दिवशी होते ना. वैशाख शुद्ध एकादशीला प्राणोत्क्रमण आहे. पोरं मामाच्या घरी होते, आणण्यात वेळ गेली म्हणून पौर्णिमेला झाला दहन विधी आणि मग अष्टमीला तेरवी झाली. मी का सांगतो? चैत्र वद्य चतुर्दशीला रावण मेला. अमावस्या झाली, मग प्रतिपदेला दहनविधी केला, वैशाख लागला. मुहूर्त तृतीयेचा आला, अक्षय तृतीया, मग बिभीषणाचा राज तिलक केला. मग आली चतुर्थी आणि मग हिशोब केला, दिवस 2 राहिले, आपण पोहोचलो पाहिजे. मग पुष्पक विमान. विठ्ठल विठ्ठल पुष्पक विमान उतरलं भारद्वाजजीच्या आश्रमात वगैरे वगैरे. आता वगैरे मध्ये वाढत नाही, नाही तर तेच चालू आहे आमचं रात्रंदिवस. माझ्या भरताला संदेश द्या हनुमानजी, दुपारपर्यंत तुमचे बंधू राम येणार आहेत म्हणावं. आणि आता भरतानं हिशोब केला, नंदीग्रामामध्ये हिशोब केला. आज शेवटचा दिवस, दादा आले नाही सूर्यास्तापर्यंत तर सरपणाचा ढीग रचला, पेटून उडी घालील. हे सावत्र भावाचं सांगतो. सक्के भाऊ इस्टेटीसाठी भावाच्या मरण्याची वाट पाहतात. हा सावत्र म्हणतो माझा राम आला नाही, अग्नीत उडी घालील. सरपण रचून ठेवलं, जपमाळ हातात आहे. हनुमानजी आले. जय श्रीराम. तुम्हारे भैया रामचंद्र दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. भोताल नाचला भरत हनुमंताच्या, पायावर डोकं ठेवून रडला, मारुती राया काय देऊ तुम्हाला या संदेशाच्या मोबदला. या संदेश ऐकण्यासाठी बसलो होतो, 14 वर्षे तपाला. आता माझा दादा न वहिनी सिंहासनावर बसतील. राजा राणीचं एकदा एक रूप माझ्या डोळ्यानं पाहिलं, दोन्ही पवित्र झालेले बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. म्हणजे भरत पळत गेला अयोध्येत राजमहाला पुढे. माताजी आनंदावर ना, माताजी. माई कौशल्या बाहेर आली. क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार राम, मेरे रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. हे ऐकलं माई कौशल्या रडू लागली. जवळ आले भरत जी. माँ मेरा भैया 14 साल के बाद आ रहा, आपको खुशी नहीं हो रही? खुशी हो रही बेटा. रो रही क्यों? अरे रोने का कारण अलग है बेटा, आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई है. आज तुम्हारे पिता होते तो नाचने लग जाते. शत्रुघ्न आला, अयोध्या को सजाओ. बस आता हनुमान जी आले. प्रभु चलो, अयोध्या की दशा ठीक नहीं है. 9:15 वाजले ना. अयोध्या की दशा. मग विमान अलीकडे आलं, सीमेवर उतरलं. कुबेराची संपत्ती नमस्कार केला. विमान निघालं. सर्वांचं मिलन झालं. आनंदाला पारावार नाही. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी आनंद भयो भगवान. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी आनंद भयो भगवान. ओम
कौशल्या पूछने लागी कहो लंका की बात। राम जी कहो लंका की बात। इतने दिन में रावण मारा लाए सीता को साथ। राम जी लाए सीता को साथ, लाए सीता को साथ। घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पूरी गुहार भयो भगवान। घर आए 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 घर आए आए घर आए लक्ष्मण राम पूरी गुहार भयो भगवान। मात कौशल्या पूछने लागे कहो लंका की बात। कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ। आनंदाला पारावार नाही। 4 पाट मांडली, 3 पाटावर 3 भाऊ बसवले, स्वतःची आंघोळ स्वतः केली, भावांना आंघोळा घातल्या आणि मग सिंहासनावर राम सीता विराजमान झाले। भरतजीच्या हातात छत्र आहे, लक्ष्मण शत्रुघ्न चौऱ्याड हातात, हनुमानजी आपल्या पद्धतीने बसलेले आहे। कुंकवाचा करंडा वशिष्ठ गुरुजीच्या हातात आहे आणि माय कौशल्या आरती घेऊन उभी आहे। पहिला कुंकुम तिलक वशिष्ठ गुरुजींनी केल्याबरोबर सर्वांनी जय जयकार केला। बोलिए राजाधिराज महाराज रामचंद्र भगवान की जय। राम सिंहासनावर विराजमान झाल्यावर प्रजाजनांचे नाचून आनंदाने उद्गार झाले। राम राज काय होणे आम्हाची। झाले राम राज काय होणे आम्हाची। झाले राम राज्य काय उणे आम्हासी। जय जयकार झाला बरं का वाघमोडे सर। काही गुलाल टाकू लागले, गुलाल आनंदावर आहे ना, गुलाल टाकू लागले। गुलाल टाकताना पाहलन सीतामाई उभ्या झाल्या सिंहासनावर। हे बारकावीने टाका, ए गुलाल फेकने वाले मत फेको गुलाल। प्रभु जी बोले अरे जानकी वे लोग 14 साल के बाद खुशी मना रहे, फेकने दो। नाही प्रभू नीट बस देत नेमके VIP मध्ये येतात ते समाज 10,000 आहे पण दिसतात हे दोघं। ठीक आहे ठीक आहे, मोठी माणसं घेऊन असं बस। हा ठीक आहे, नेमकं एक चुकीची पद्धत आहे ती। एका नाही दोघं चालू विठ्ठल विठ्ठल मात फेंको गुलाल। अरे फेंकने दो जानकी, ये 14 साल के बाद वे लोग खुशी मना रहे। नाही प्रभू। आणि सीता रडू लागली। अरे राज्याभिषेकाच्या वेळेला सीतेचं रडणं का रडतेस? ये गुलाल नहीं, रावण चुरा के ले जा रहा था, पंचवटी में अकेली थी, मैं रो रही थी, चाओ दौड़ो बचाओ, दुनिया में का कोई माई का लाल मेरे लिए नहीं दौड़ा था, ये गीत पक्षी दौड़ा था जिसका नाम जटायु, और जटायु को मेरे सामने रावण ने मार डाला। प्रभु
मेरे जटायु का ऐसा खून बहता था जैसा आज का गुलाल है। तो मेरे लिए कुर्बानी करने वाले, आज का खुशी का गुलाल देखने के बाद मेरे लिए कुर्बानी करने वाले मेरे जटायु के खून की याद आई जी भगवान, मत फेको गुलाल। अगदी अगदी मी समन्वय सांगतो, असाच प्रसंग, अगदी असाच मुंडे साहेब, छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाकडे निघाले, राज्याभिषेक सोहळा, जय जयकार चालू आहे, पण प्रत्येक पाऊल टाकताना छत्रपती शिवाजी राजे एक एक गमावलेला हिरा आठवायचे। एक एक पाऊल टाकताना, बरं का डाकणे साहेब, शिवाजी राजांना गमावलेला एक एक हिरा आठवायचा। पाऊल सिंहासनाकडे, अस्पष्ट शब्द कानी आले, आधी लग्न कोंडाण्याचे, मग रायबाचे। पहिली आठवण आली तानूजी मालुसर यांची, फक्त आठवणी होत्या बरं का वाघमोडे सर। पुन्हा 2 पावलं टाकली, अस्पष्ट शब्द कानी आले, काळजी करू नका राजे, या देहात शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत खिंड लढविल राजे। बाजी प्रभूची आठवण, त्याच्या पुढे शिवा न्हाव्याची आठवण आली। शिवाजी राजासारखा चेहरा होता, शिवा न्हावी, आणि बदली म्हणून शिवाजी राजे त्यांना पाठवतात तेव्हा स्वतः शिवाजी राजांनी पोशाख, त्याच्या डोक्यावर मुकुट, हातात तलवार, असं बसायचं, एक पाय पुढे ठेवायचा, सगळे सांगितलं। पण शिवा न्हाव्याच्या चेहऱ्यावर राजाला लाजवेल एवढा आनंद होता, आणि शिवाजी राजे रडत होते। शिवा जी, अरे मरायला चालला माझ्यासाठी, माहिती आहे, तरी प्रसन्न आहे। त्याचं कारण आहे राजे, मी ऐकलेलं आहे की माणूस मेला म्हणजे माणसं रडतात। मी अजून जिवंत आहे राजे, तरी माझ्यासाठी महाराष्ट्राचा राजा छत्रपती रडतो। मला यापेक्षा काय मिळवायचं आहे राजे? एक एक हिरा, एक एक हिरा। पण नुसत्या आठवणी होत्या। लक्ष गेलं ढाकणे साहेब, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून देणारा मदारी मेहतर, मदत करणारा, लांब उभा होता, फाटक्या कपड्याचा, मडकटल्या कपड्याचा, तो दिसला, मदारी पळत आला, माझे सगळे हिरे गेले या सिंहासनासाठी, तू एक राहिला बापा, आग्र्याच्या कैदेतून सुटका करून द्यायला सहकार्य करणारा। मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग, मला काही नको, वाटेल ते माग, काही नको राजे, तुला राजा ती लायकी माझी नाही राजे, वाटेल ते माग, एक अपेक्षा करतो राजे, हे तुमचं सिंहासन आहे ना, तुम्ही रोज बसायच्या आधी या अंगावरच्या वस्त्राने ही सिंहासन पुसायची संधी या मदारीला द्या राजे। आणि मग मदारीला कवटाळलं अश्रूचा अभिषेक डोक्यावर, मदारी अरे असे हिरे मला मिळाले म्हणून आजचा दिवस उजाडला। हे का सांगतो, सीतामाईला गुलाल पाहून आठवण आली पहिली जटायूची, मत फेको गुलाल। शेहनाई वाजवणारे तयार होते, वाजवली नाही डाकणे साहेब कोणीच, का रे का वाजवली नाही? सेवक आले, हे काय लावली तोंडाला, वाजवली का नाही? वाजवणार होतो, म्हणाय कोणी केली, कोण नाही केली। मग एकमेकाला आम्ही असं म्हटलं, आता आपले महाराज दशरथ राजे पाहिजे होते, रामाचा राज्याभिषेक पाहून नाचले असते, जुन्या राजाच्या आठवणी आल्या, आमचा कंठ दाटलाय हो, त्याच्यामुळे शेहनाई वाजली नाही। झाले रामराज्य, याच्या पुढचं सांगतो। आता रामराज्य म्हणजे काय? रामराज्य म्हणजे धर्मराज्य, धर्मराज्य म्हणजे माणुसकीचं राज्य। धर्म एवढा संकुचित नाही वाघमोडे सर, माणसानं माणसासोबत माणसासारखं वागणं याला म्हणतात धर्म। आणि त्या धर्माची सुरुवात घरी झाली पाहिजे तर टिकतो देवळापर्यंत, आमचा धर्म मंदिरात सुरू होतो म्हणून संपतो घरापर्यंत। बरं का डाकणे साहेब, घरून सुरुवात झाली पाहिजे, नाही तर एक शेठजी यायचे, इथले शेठजी नाही रे बाबा, तिकडचे सांगतो, शेठजी यायचे रोज प्रवचन ऐकायला, ते हिंदी शायरचे महात्मे होते। शेठजी आप अकेले आते हो रोजाना, तुम्हारा बेटा नहीं क्या? बेटा है जी 25 साल का, उनको क्यों नहीं बेचते? बोले वो कोरा कागज है, उसको बिगाड़ना नहीं चाहता। और आप? बोले मैं कार्बन कॉफी हूँ। कागदातला फरक कळला का? कार्बन कॉफी मैं सुन लेता हूँ, दूसरे को दे देता हूँ, कार्बनचा तोच वरून लिहिलं की खालच्या कागदावर जातं, मैं कार्बन कॉपी हूँ, तुम्हारा प्रवचन सुनता, दूसरे को दे देता, वो कोरा कागज उसको बिगाड़ना नहीं, कुछ करो, कल भेजो तुम्हारे बेटे को, ठीक है। 25 वर्षाचा तरुण मुलगा दुसऱ्या दिवशी शेठजीचा प्रवचन ऐकायला आला। गायीवर प्रवचन होतं महात्म्याचं, आणि गायीवर 1 तास प्रवचन केलं। गैया के आंखें तो चांद सूरज है, 33 करोड देवता का निवास होता है, गैया की सेवा तो भगवान की सेवा होती है। 1 तास प्रवचन ऐकलं शेठजीच्या मुलानं। प्रवचन ऐकल्यावर वाघमोडे सर, शेठजीचा मुलगा आला, धान्याचं दुकान होतं, दुकान उघडलं, त्या पोरानं समोरून एक गाय चालली होती, गायचंच प्रवचन ऐकून आला होता।
गैया के आंखें चांद सूरज है, 33 करोड देवता का निवास है, गैया की सेवा भगवान की सेवा. त्यानं 20 किलो तांदळाची गोणी ओपन केली, रस्त्यावर आणून ठेवली, गायीला खाऊ घातली. गाय तांदूळ खात असताना शेठजी आला. क्या करते हो रे? आज प्रवचन सुनने गया था पिताजी. बाबा जी ने बताया था कि गैया में 33 करोड़ देवता का निवास होता है, उनकी आंखें चांद और सूरज है. गैया सामने जा रही तो मैंने कहा गैया को चावल खिलाओ. गधे, कथा सुनी जाती है या घर लाना पड़ता है? तूने तो दुकान में लाके रखे है ना. आमचा धर्म घरून सुरू होतो, आमचा धर्म मंदिरात सुरू होतो, घरापर्यंत संपतो. धर्माचा प्रारंभ घरी झाला पाहिजे, मग मंदिरापर्यंत टिकतो. धर्म म्हणजे साध्या गोष्टी आहे. सासूला वाटलं पाहिजे सून नाही माझी मुलगी आहे, सुनेला वाटलं पाहिजे सासू नाही माझी माय आहे. या धर्माची गरज आहे. मी सुनाच्या बाजूनं बोलत नाही. इथल्या सासवाणी माझ्यावर लाल डोळे करायचे नाही. 10:30 मी जाणार आहे. पण ते स्वयंपाक चालू असताना सासू म्हणते पाणी दे ग बरं का ना. आणि ती बिचारी घाई घाई तांब्यान फुलपात्र आणून सासू पुढे तो आवाज होतो फरशीमुळे ढाकणे सर. मग सासू म्हणते आदळून कशाला देतेस, जाय घेऊन. सारखी आदळ आपण. अहो सासूबाई आदळून नाही, ते चपाती करपल तव्यावर म्हणून घाईनं ठेवलं. नकोच मला सारखे आदळ आपट. आता अशा सासूचं सुनही काय करेल. बरं ठीक आहे सासवांनो, तुमचंच बरोबर आहे. आदळून जेवायला देऊ द्या, आदळून पाणी देऊ द्या, आदळून अंथरून पांघरून जन्मभर आदळ आपण सुनला करू द्या. पण हे लक्षात ठेवा, मरायच्या वेळेला सासूचं डोकं मांडीवर घेऊन 2 चमचे पाणी सुनच पाजणार आहे. मुलगी दिल्लीला आहे, सावडायचा कार्यक्रम संपल्यावर 3 दिवसांना येणार आहे. मग जिच्या हातून 2 चमचे पाणी पिऊन तिच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडायचा आहे, त्या सुनला मुलगी मानली तर काय बिघडल. आणि मुलीला 25 वर्षेच आईकडे राहायचं आहे, जन्म सासूकडे काढायचा आहे. मग सासूला माय समजलं तर एका वाक्यात सांगतो, ज्या दिवशी सुनला वाटेल सासू नाही माझी माय आहे, एकही म्हातारी वृद्धाश्रमात जाणार नाही. ज्या दिवशी सासूला वाटेल सून नाही माझी पोटची मुलगी आहे, आमच्या देशात एकही सून रॉकेल वतून पेटणार नाही. या धर्माची गरज आहे. त्याची सुरुवात घरी झाली पाहिजे तर मंदिरापर्यंत टिकतो. म्हणून रामराज्य याचं नाव माणुसकीचं राज्य, नाम धर्मराज्य झालंय. रामराज्य काय उण्यामासी. आणि जिथे धर्मराज्य असतं तिथे सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे. ही वेगळे सांगण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, पहिला परिणाम धर्माचा पावसावर होतो. अधर्म झाला तरी त्याच्यावर परिणाम, आणि धर्म झाला तरी परिणाम. धर्म झाला तर पाऊस वेळेवर पडतो, आणि अधर्म झाल्यावर घाबरत घाबरत पडतो. मेघ पडे भीती पिके सांडी आली स्थिती, पिके सांडी आली स्थिती, पिके सांडी आली स्थिती. मेघ पडे भीती सांडी आली स्थिती, संच मस्त आहे. मेघ पडे भीती पिके सांडी येली क्षिती. भीती म्हणजे पडू का नको, पडू का नको, पडू. जेवढा माणूस पुढे चालला त्याच्या पुढे निसर्ग चालला. माणसानं ड्रीप सिंचन केलं, आता त्यानं वरूनच ड्रीप केलं. श्रावण महिनाभर पाऊस पडतो तरी कांजीचा सदरा भिजत नाही. मेघ पडे भीती. भीती म्हणजे घाबरत, पडू का नको, पडू का नको, पडू का नको. आणि तो घाबरत घाबरत पडत असल्यामुळे पिके सांडेली क्षिती. पहिला परिणाम पावसावर, नंतर पिकावर. याच्या उलट बोलायचा त्याला अभंग लक्षात आला तुमच्या. पण हे अधर्माच्यामुळे काय होतं. आणि जिथे धर्म आहे, थोडंसं महाभारतात नेतो तुम्हाला, लगेच भारतात येऊ, वेळेत होईल सगळं. भारतात येऊ, फक्त महाभारतात असू दे. महाभारत 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, वाढवत नाही. अज्ञातवासामध्ये जर शोधलं तर पुन्हा 12 वर्षे वनवासात जाऊ असं पांडवांनी लेखी दिलं होतं. पण अज्ञातवासाचं वर्ष संपत आलं तरी पांडवाचा तपास लागेना. 12 महिने झाले, 8च दिवस शिल्लक राहिले. दुर्योधनानं तातडीची मिटिंग बोलवली. मिटिंगचे अध्यक्ष भीष्माचार्य. विषय, हल्ली पांडव कुठे असावे. प्रत्येक वक्त्यानं उभं राहून बोलायचं. आमच्या मते पांडव बीड जिल्ह्यात, बसा खाली. दुसरा उठला. जालना जिल्ह्यात, बसा खाली. परभणी, महाबळेश्वर. सगळ्या वक्त्यांचे भाषण, वेळ कमी होती ना, शेवटी अध्यक्षाचं भाषण. भीष्म उठले.
पांडव कुठे असावे याच्यावर भाषण. भीष्म उठल्याबरोबर पत्रकार मंडळी सावध झाली की हे म्हातारं गुप्त माहिती देतं बरं का. शिवाजीरावनं तर पेनच काढलं. आतापर्यंत अनेक वक्त्यांनी पांडवाच्या बाबतीत आपलं वक्तव्य केलं, पण माझं निश्चित मत आहे. आता पेनच टेकवला डाकणे साहेबांनी. म्हातारं सांगते निश्चित मत आहे. काय? जिथे वेळेवर पाऊस पडतो, गाय धष्टपुष्ट भरपूर दूध देणारे आहे, जमीन भरपूर पिकते, फळानं लदबदलेली झाडं आहे, सदाचारानं वागणारी माणसं आहे, नक्की तिथं माझा धर्मराज असला पाहिजे. म्हणून तुम्हाला महाभारतात नेलं. जिथे धर्मराज आहे तिथे जमीन पिकणे, झाडाला फळे येणे, गायीला भरपूर दूध देणे. जिथे धर्मराज्य आहे म्हणून झाले रामराज्य. काय उणे आमासी, ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता त्या त्या गोष्टीची अनुकूलता. धरणी धरी पिके आणि गायी वळल्या म्हैसी. आता ज्या राज्यामध्ये एवढी सुविधा आहे, ठरलेलं आहे, ज्याची खावी पोळी. तुम्ही पहा पंढरपूरला ते बोट तुटलेले, नाकं तुटलेले त्याला आपण महारोगी म्हणतो, पण विनोबाजी भावे महारोगी शब्द वापरत नव्हते. ते म्हणायचे अरे भगवान की खंडित मूर्ती आहे. त्यांचे शब्द देवाच्या भंगलेल्या मूर्त्या आहे म्हणायचे. महारोग्याला नमस्कार करायचे विनोबाजी आणि म्हणायचे ह्या देवाच्या भंगलेल्या मूर्त्या आहे, भंगलेल्या. आणि ते कैकाडी बाबाच्या मठात बरं का वाघमोडी, कैकाडी बाबाच्या मठात लापसी 2 वेळेला बाबा द्यायचे आणि मग आंघोळ्या. ते महारोग्याला कपडे रे कैकाडी बाबा, महारोग्याला कपडे. दिवाळीला पहाटे उठून सुगंधी साबणानं सगळ्या महारोग्याला कैकाडी बाबा आंघोळ्या घालायचे. आणि ते 12 महिने. आणि ते कैकाडी बाबाच्या मठात कैकाडी बाबाचंच भजन करायचे. त्यांना येईल तसं अंग इठला, त्याला काही तालसोर नाही. ते तुटके बोट त्यांची. लापसी खायच्या आधी भजन अंग इठला पांग फिटला कैकाडी बाबा मा गुरु भेटला, त्यांचं भजन. तिथं काही सुशिक्षित बेकार गेले, पंढरपूरला गेलेले कैकाडी बाबाचा मठ बघा, सुशिक्षित न बेकार. त्यांनी ते भजन करताना पाहिले ते सुशिक्षित रागाले. लेका अख्खा महाराष्ट्र ज्या पांडुरंगाचं भजन करतंय आणि त्या पांडुरंगाच्या नगरात राहून तुम्ही पांडुरंगाचं भजन न करता कैकाडी बाबाचं भजन करता. ते महारोगी रागाले. कोण लागलाय तू शहाणपण सांगायला? जो रुपया महाराष्ट्रभर चालत नाही तो पंढरपूरला आणतो, बरोबर आहे ना, पेटीत टाकायला. आणि त्या खोट्या रुपयावर दिमाग करतो ना आम्हाला उपदेश करतो का? अरे 12 महिने आमचा कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, कपडे करतो, मग ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, बरोबर आहे ना. मग कैकाडी बाबा आम्हाला जेवायला घालतो, आम्ही भजन कैकाडी बाबाचं करणार. तसं ज्या राम राज्यामध्ये एवढ्या सुविधा आहे, मग भजन कोणाचं? राम वेळा वेळा गाव आम्ही राम वेळा वेळा गाव राम वेळा वेळा गाऊ राम वेळा वेळा
विजयाची वाजवावी टाळी. ज्या रामराज्यामध्ये एवढा आनंद आहे, मग आम्ही भजनही रामाचंच करणार. राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये. राम, आता शिवाजीराव तुम्ही म्हणलं ऐका, राम ही सार आहे. सार ग्रहण करायचं असते ना, सार टाकून द्यायचं असते. बदामच्या विरुद्ध खारक, खारकेच्या विरुद्ध बदाम, दोन्हीच्या विरुद्ध आंबा, तिन्हीच्या विरुद्ध पेढा. विरुद्धार्थीमध्ये बदामचा वरचा भाग फेकायचा, आतला खायचा. खारकेचा वरचा खायचा, आतला फेकायचा. आंब्याचा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा आणि मधला चाखायचा. पेढ्याचा वरचाही फेकायचा आणि मधलाही फेकायचा आणि आतला अख्खाच खायचा. ते सार आहे. जे सार आहे ते ग्रहण करायचं आहे. राम हे सार आहे. 2-3 दृष्ट्या पटवून देतो मी. 100 कोटी श्लोकाचं रामायण भांडणं झाली रोहिदास तिघाची, देव, दानव आणि मानव. देव म्हणाले रामायण आमचं, दानव म्हणतात आमचं, मानव म्हणतात आमचं. तिघाची भांडणं हायकोर्टमध्ये गेली. हायकोर्ट म्हणजे महादेव, बडादेव, सबदेवन का बाबा. महादेवाने विचारलं का म्हणता, रामायण आमचं नाही, आमचं आमचं आहे. महादेव म्हणाले हे कोर्ट आहे, इथे एका एका पक्षाने बोलायचं आहे. दोघं बसा खाली. सांगा. देवाला विचारलं. देव म्हणाले रामायणाचे हक्कदार आम्ही, आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे हक्कदार आम्ही. ठीक आहे, अजून 2 पार्ट्याचं विचारून घेतो मग नेईन. बघा खाली. मग दानवांना उठवलं. ते म्हणले खरे हक्कदार आम्ही. का? आमच्या पार्टीचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. हे नंतरचे भांडणं आहे. खरे हक्कदार आम्ही. आता पहिल्यापेक्षा यांचं बरं वाटलं महादेवाला. म्हणजे झालं आता एकच पक्ष राहिला, फक्त मला वेळ पाहू द्या, अजून पाऊण तास आहे. एकच पक्ष राहिला. माणूस, टोप्यावाले माणसं उठवले महादेवाने. टोप्यावाले, त्यांनी टोपीतलं डोकं वापरलं. शिवाजीराव, अरे टोप्या कोणी घालतात का ज्यांना डोके आहे ते? माणसाने टोपीतलं डोकं वापरलं. खरे हक्कदार आम्ही. म्हणजे वाल्या कोळी माणूस होता, बरोबर आहे. वाल्या कोळी माणूस होता, त्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं ग्रंथ लिहिला. मग भांडतात हे खरे हक्कदार आम्ही. महादेव चकित झाले. म्हणजे टोप्यावाल्याचं दोघांच्याही पुढे दिसतं. शेवटी महादेवजी म्हणाले बा, भांडणानं कोणाचं बरं झालं नाही, त्यापेक्षा तिघं वाटून घ्या, तुम्हीच वाटून द्या. मग वाटप सुरू केला. नाथ महाराज एका ओवीत वाटप लिहितात. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 33 आणि 1 उरला. झाला एका ओवीत वाटप. लक्षात आलं का? बरं, पुन्हा सविस्तर सांगतो. 33 कोटी श्लोक देवाला, 33 कोटी दानवाला, 33 कोटी मानवाला, उरले 1 कोटी. 33 लक्ष देवाला, 33 लक्ष दानवाला, 33 लक्ष मानवाला, उरले 1 लक्ष. 33,000 देवाला, 33,000 दानवाला, 33,000 मानवाला, उरले 1,000. 300 देवाला, 300 दानवाला, 300 मानवाला, 100. 33 देवाला, 33 दानवाला, 33 मानवाला, 1. मग ते आधीच सांगितलं मी. 33 कोटी 33 लक्ष 33,333 असा वाटप झाला आणि 1 श्लोक उरला. आता काय करू? सुटा करा. काय करू म्हणजे? वक्रे महाराज सुटा केला श्लोक. तो 32 अक्षराचा होता. अनुष्टुप छंदाचे श्लोक 32चे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये 32 अक्षराचे. धर्मक्षेत्रे 4, कुरुक्षेत्रे 4, समवेता 4, युत्सवा 4. वरची 16ची लाईन, खालची 16ची, 32. 10 अक्षरे वाट्या आली. 2 असे उरली. महादेवराव म्हणले आता काय करू? दोघाला दिली, तिसरं लाल डोळे कर माझ्यावर, तुम्हीच ठरवा. मग वाटणाऱ्याला बक्षीस देऊन टाका ना. दिली पण जाताना विचारलं कोणती? तेच राम नाम 2 अक्षरे अमृतपान केले शंकर. हे सार आहे, सार आहे. दुसरं एक घाबरू नका वाघमोडे सर. तर सरांना एक गणित सांगतो. कोणत्याही नामाला 4 गुणा, कोणत्याही तुम्हाला वाटेल त्या. 5 मिळवा, डबल करा, 8 भागा, 2च उरतात. घरी गेल्यावर रात्रभर करा. हे 1 अक्षराच्या नामापासून 12 अक्षरापर्यंत. बरं सांगतो 2 मिनिटात. हा, ओम 1 अक्षर, गुणा 4 4 1 4, मिळवा 5 4 5 9, करा डबल 18, भागा 8 8 2 16, 18तून 16 2. त्याच्या पुढे घ्या विठ्ठल 3 अक्षरी, चतुर्गुणे 4 त्रिक 12, मिळवा 5 17, करा डबल 34, भागा 8 8 चौक 32 2. त्याच्या पुढे रामकृष्ण रिसा घ्या, 4 गुणा 24, मिळवा 5 29. तरी आम्ही काचेच्या भांड्यासारखं सांभाळू तुम्हाला.
आम्हाला पाहिजे हं? विठ्ठल विठ्ठल. संताचे ते आप्त नव्हती संत. संत जनाबाईला माहिती आहे की संताच्या पोटी संत जन्माला येईलच सांगता येत नाही, वारकऱ्याच्या पोटी वारकरी, वैष्णवापोटी वैष्णव जन्म घेईलच नाही सांगता येत. जनाबाई म्हणतात बाकीचं काय देणं घेणं नाही, पण निदान वारकऱ्याला तरी त्याची परंपरा चालवणारा जन्माला येऊ द्या. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. असा पुत्र द्या कसा, त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी. आवडीचे दोन प्रकार माहित तुम्हाला, संसाराची आवड आहे, परमार्थाची आवड आहे. पण प्रपंचकाची तुकोबा राहायचं आहे का, अभंग डोळा पुढे आणा. सुखे वडंबा दावी घ्या आणि माझे दुःख नेना पा. काय झालं काय झालं तिथलं सांगतो मी. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. हिशोब तुम्हीच करा. ती म्हणते नवऱ्याला 10.5 शेर साखर 7 दिवस पुरवली. निपट मज न चले अन्न, पायली गहू सांजातीन. 3 सांजाला पायली भर गहू. निज नये खाली घाली फुले, जवळ न साती मुले. सदा सोड माझे कपाळी, चंदन लाविते भाडी. अखंड मज पोटाची व्यथा, पथ्य आहे काय, दूध तूप साखर पथ्य. हिनं काही म्हटलं तरी ते होयच म्हणतं. आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला, आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा. होय होय कैसा मने विडा, होय कैसा मने विडा, होय होय मने विडा, होय कैसा मने विडा, मने विडा, होय होय कैसा मने विडा. हे आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा, होय होय कैसा मने विडा, होय होय कैसा मने विडा. आवडीचा मारला वेडा, आवडीचा मारला वेडा. होय होय मने कैसा विडा, होय होय आवडीचा मारला वेडा. होय होय ते होयच म्हणताय. होय होय कैसा म्हणे बिडा. त्याची फलश्रुती तुका म्हणे जिता गाढव केला आणि मेलियावरी नरका नेला. ही प्रपंचाची आवड आहे. मग ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. त्याला पांडुरंगाबद्दल आवड असावी असा मुलगा. कारण बापाला आवडतं ते मुलाला आवडतं असं नाही. शंकररावला आवडतं ते गणपतरावला आवडत नाही. शंकररावला बेल आवडतो, गणपतरावला दुर्वा. बाप लेकाचं सांगतो आहे ना. याला आवड बेलाची आहे आणि त्याला आवड दुर्वा. विष्णूसी आवड एकादशीत, चंद्रासी आवड एकादशीत, अग्निशी आवड एकादशीत आहे ना. अख्खा भात शिजवा पण ते म्हणत नाही पातेलं द्या एकादशीत. अग्निशी आवड एकादशीत, विष्णूशी आवड एकादशीत, चंद्राशी आवड एकादशीत. ही आवड प्रत्येक. पण असा पुत्र द्या जरी त्या आवडी पंढरीनाथा. ऐसा पुत्र देई संता जरी त्या आवडी पंढरीनाथा. अजून त्यानं काय करावं. गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने गीता नित्याने नित्याने में गीता नित्याने में गीता
परमेश्वरी प्रेम आहे. गीताच नित्य नेमानं काय याचं कारण आहे, शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष्य जोडे. 1,00,000 श्लोकाचं महाभारत तयार करायचं होतं, पण लेखक सापडेना. शेवटी गणपती बाप्पा सापडले. पण अटीवर, मी लिखाण काम करतो, पण माझ्या लेखणीला तुमचं सांगणं पुरलं पाहिजे. चालेल, व्यास सांगायला आणि गणपती लिहायला. महाभारतावर पहिल्याच चित्र ते आहे. व्यास सांगतात, गणपती लिहितात. कबूल करून घेतलं. लेखणी बंद पडली तर उठून जाईल. चालेल, करा सुरुवात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं चैव ततो जय मुदीरयेत्. गणपती म्हणाले, हा श्लोक लिहून 1 मिनिट झाला. अशा अडचणी असेल तर मी 9ला जातो निघून. कारण व्यासाच्या मनात आलं की गणपती लिहून टाकायचे. आता अशा लेखकाला किती पुरवायचं, म्हणून सांगितलं अर्थासह लिहा. अर्थासह लिहायचे तरी घामाघूम केलं व्यासाला. आता काय करावं, मग व्यासाने त्याच्यात कूटश्लोक घातले. 8 श्लोक सहस्राणी 8 श्लोक शताणी च अहम वेदमी शुको वेत्ती संजय जानाती वानवा. व्यास म्हणतात 8,800 श्लोक महाभारतात कूट आहे. कूट म्हणजे ज्याचा शब्दशः अर्थानं समाधान होत नाही. लिहा. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोणहर्षमुपागतः रुदन्ति कौरव सर्वे हा केशवम कथक गतः. अर्थ लिहू लागले गणपती. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष उपागतः. भगवान कृष्ण पडलेले पाहून द्रोणाचार्यांना हर्ष झाला. पडणार कुठून, भगवान ड्रायव्हिंगला होते का नाही, पांडव पार्टीला, आणि द्रोणाचार्य कौरव पार्टीला. आनंद होईल. भगवान म्हणजे सारथी पडले, आनंद झाला द्रोणाचार्यांना. केशवम पतितं दृष्ट्वा द्रोण हर्ष मुपागतः. पण खालच्या लाईन मध्ये रुदंती कौरव सर्वे. मग गणपती थांबले. हे कसं शक्य आहे, जर भगवान पडले खाली तर द्रोणाचार्यांना हर्ष होतो, हे बरोबर आहे. पण कौरव कशाला रडतील, तिथं पेढे वाटतील, घ्या पेढे, कटकट गेली, आता ड्रायव्हर पडला, अर्जुनाचं खरं नाही. रुदंती कौरव सर्वे हा केशवम कथकगतः, याला कूट म्हणतात. मग व्याकरणाचं डोकं चालून सोडवलं. केशवम त्याचा विग्रह केला. केशवम ते किम सर्वनाम, किम के काणी के नकाभ्याम काही, ते केशव. शेव म्हणजे प्रेत, के म्हणजे कोणाचं. गणपतीनं आता सुधारणा सुरू केली. कोणाचं तरी प्रेत पाण्यात पडलं होतं, फुगलं होतं. द्रोण म्हणजे कावळे. हर्ष मुपागतः, आरडावरडा सुरू झाला. चला 2 महिने फिकर नाही, चला. त्यांचे जातभाई बोलवले त्यांनी. द्रोण हर्ष मुपागतः. पण खालची वळ रुदंती कौरव सर्वे. कौरव शब्दाचा अर्थ कोलही होतं. सगळे कोल्ह्याचा कळप गंगेच्या काठाला रडू लागला. का 20 फुटावर फुगलं प्रेत आहे, पण पाण्यात आहे, आपल्याला चान्स नाही. हा केशवम कथकगतः. असे 8,800 श्लोक महाभारतात कूट. उद्देश एकच, अर्थ लावायला त्यांना वेळ मिळावा, उशीर लागावा, आणि आपल्याला दुसरा आठवायला वेळ मिळावा. अशा रीतीनं महाभारत तयार झालं. शब्द ब्रह्मी असंख्याके जे तुला काय अभिप्राय पिके ते तुला महाभारती एके लक्ष जोडे. पण 18 पर्व भारती जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती. संपूर्ण महाभारताचं सार श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकात आहे. जे लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती, म्हणून इथे उल्लेख केला गीता नित्य नेमे. वाचन तर दूर आहे, नाही पुनरावृत्ती तया. गीता 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 गीता
गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. गीतेत गुह्य आहे, ज्ञानेश्वरीत प्रागट्य आहे. ही माऊलीचे आपल्यावर उपकार आहे. गीता हे औषध आहे, वेद आमचा डॉक्टर आहे, कृष्णजी आमचा बाप आहे, ज्ञानोबाराय आई आहे. बाळ जर आजारी पडलं तर बाप त्याला दवाखान्यात नेतो, दवाखान्यात डॉक्टर तपासतात आणि लिहून देतात, हे घेऊन ये. औषधाची बाटली आणल्यावर डॉक्टर समजावून सांगतात, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक खायला द्या, तमक खायला देऊ नका. इथे डॉक्टरचं काम संपलं. तसं वेद अहितापासून काढते हित देऊनी वाढवेती, नाही श्रुती परवती माऊली जगा. तिथून पुढे काम सुरू होते ते बापाचं. मग बाप कडेवर लेकराला घेतो आणि एका हाती बाटली, बाटली म्हणजे औषधाची, हा ना. औषधाची बाटली बाळ घेऊन घरी येतो, आई जवळ देतो. हे बाळ हे बाटली, 2 चमचे सकाळी, 2 दुपारी, 2 संध्याकाळी, अमक दे खायला, तमक देऊ नको. ऑफिसची वेळ झाली, मी चाललो. इथे बापाचं काम संपलं. तपासलं, तिथे डॉक्टरचं काम संपलं. बाळ आणि बाटली आणून दिली आईजवळ, इथे बापाचं काम संपलं. आणि तिथून पुढे काम सुरू होतं ते आईचं. मग आई बाळाला मांडीवर घेते आणि पहिल्यांदा बाटलीचं सील तोडते आई. कारण गीता औषधाची बाटली आहे, पण त्याला संस्कृतचं सील आहे. ती बाटली कृष्णरूपी बापानं आमच्या आईच्या ज्ञानोबारायच्या हातात दिली. आणि आईनं पहिलं जर काय केलं असेल, संस्कृताची गाठी संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टी आणि केली से मराठी गीता देवी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी. मग ओव्या म्हणजे 9000 चमचे समजा. त्या चमच्यानं सगळ्या लेकराला बस. जशी डॉक्टरची भूमिका, वेदाची, बापाची भूमिका, देवाची, आईची भूमिका आमच्या माऊलीची गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहेच, पण ज्ञानेश्वरीत आहे ते मात्र गीतेत नाही. अज्ञानालाही ज्ञानी करण्याची ताकद ज्ञानेश्वरीत. ऐसा वर या टीकेसी ज्ञान होय अज्ञानासी. गीता तर वाचा, पण ज्ञानेश्वरी प्रेमे. गीता नित्य नेहमी वाची, ज्ञानेश्वरी प्रेमे. 5-10 मिनिट आधी संपलं तरी चालेल म्हणला स्वप्नील भाऊ, कारण पुन्हा कार्यक्रम उरकायचा आहे. बरोबर झाला, बरोबर करतो, अजिबात काळजी करू नका. आता मोठे बंधू आल्यामुळे बस तुमचीच वाट बघत होतो आम्ही. जमला आता. एकदा हात वर करा. शाबास. एवढी शूटिंग घ्या. एका तालात विठोबा
नाथा गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. अजून त्यानं काय केलं पाहिजे? संताच्या चरणात हे संताच्या चालीच ऐकत राहावं. सुंदर. सगळे गुणीजन म्हणजे आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. अजून 10 मिनिट घेतो. पुन्हा कार्यक्रम मोठा उरकायचा आपल्याला. संताच्या चरणा करी मस्तक ठेंगणा. त्यानं संत चरणावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. संताच्या चरणा करी मस्तक. हो ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण आता 8:38 झाले ना. ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र देई संता, ऐसा पुत्र. पण त्याच्या नशिबात पुत्र नसेल तर मुलगी चालेल, पण कशी? कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, कन्या व्हावी भागीरथी, भागीरथी. हे तेव्हाचा पासून कायदा आहे, सरकारनं आता सुरू केलं. अरे संताच्या मतानुसार सरकार वागलं असतं तर 135 कोटीचा भस्मासूर आता झाला नसता. 750 वर्षापूर्वीचा कायदा. पुत्र एकच, पुरे एकची पुत्र माये पोटी, हरिस्मरणे उद्धरे कूळ कोटी. असा एकच पुत्र द्या देवा. पुत्र दे ऐसा गुंडा ज्याचा ते लोके झेंडा. सरकार नगरीची रचावी.
मग जलाशय निर्मावी, मग महावने लावावी. हे 750 वर्षापूर्वी. नगरीची रचावी म्हणजे पुनर्वसन, जलाशय निर्मावी म्हणजे धरण, महावने लावावी म्हणजे वनीकरण. हे तर तेव्हाच सांगितलं. पुत्र देई ऐसा एक पुत्र. पण तसा पुत्र तुमच्या नशिबात नसेल तर मग मुलगी चालेल. कन्या तरी ऐसी देई जैसे मीरा मुक्ताबाई. अहो पण मीरा मुक्ताई सारखी मुलगी नसेल न पुंडलिका सारखा पुत्र नसेल तर एक मेहरबानी करा. इतुके न देवे तुझ्यान तरी करिगा निसंतान. जर मीरा मुक्ताई सारखी मुलगी नसेल न पुंडलिका सारखा मुलगा नसेल तर मेहरबानी करा अजिबात होऊ देऊ नका. द्यायचं असेल तर मीरा मुक्ताई सारखी मुलगी नाही तर पुंडलिका सारखा पुत्र. तोही माझी एक लेखा, तोही माझी एक लेखा, तोही माझी एक लेखा, तोही माझी एक लेखा. बोले केशवदास चोखा, 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 बोले केशवदास चोखा. तोही माझी केशवदास चोखा, बोले केशवदास चोखा, बोले केशवदास चोखा. तोही माझी रे, बोले केशवदास, बोले केशवदास चोखा, बोले केशवदास. पैकी एक. तोही माझी एक लेखा बोले केशवदास चोखा. पुत्र नसेल तर मुलगी चालेल पण कन्या व्हावी भागीरथी. भागीरथी म्हणजे हा अभंग 750 वर्षापूर्वीचा आहे. भागीरथी तुकोबारायची कन्या ती नाही. भागीरथी इथे गंगेला उद्देशून केलं. निर्मल, भागीरथी म्हटलं की निर्मलता. आणि तिच्या चित्तामध्ये तुझ्याबद्दलचं प्रेम असावं अशी मुलगी द्या. हे आता सरकारला इथं मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देती दोन्ही घरी. अरे हे तर 750 वर्षापूर्वीचाच कायदा आहे. कन्या व्हावी भागीरथी, तुझे प्रेम तिचे चित्ती. मग आता काय 8:45 झाले. आतापर्यंत जेवढी विनंती केली याची देवा पूर्तता करा. ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना, ऐसे करी संत जना. राशी जन जारिका, काशी जन निधाना, गीतानि जन में गीतानि जने, गीतानि जने में गीतानि जने. दासी जनी जान करना, दासी जनी ऐसे करी संत जना दासी जनीच्या निधाना. गीता नित्य नेमे वाची ज्ञानेश्वरी प्रेमे. गारठ आज वाढलेलं दिसते थोडंसं. पण ठीक आहे, बरोबर करू आपण. आता चालीला राहू द्यायचं ना. हे कार्यक्रम मला स्वप्नीलनी कल्पना दिली. ठीक आहे, आलं माझ्या लक्षात. आलं तुझा चेहरा